शिरूर भीमाशंकर या राज्यमार्गाचं राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर केल्यानंतर खरं तर या मार्गाचं जे रस्ता रुंदीकरण आहे ते होताना पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी पाहिलं की जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना कुठेतरी विश्वासात न घेता या ठिकाणी सातबाऱ्यावरती शिक्के टाकलेले पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी कुठे आक्रमक झालेले पाहायला मिळते। सध्या हे संपूर्ण शेतकरी उपविभागीय कार्यालय खेड या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यांच्या ज्या भूमिका आहेत, यांच्या हरकती आहेत, ह्या खरं तर या ठिकाणी नोंदवल्या जाणार आहेत। मात्र एकंदरीत पाहिलं की हा जो राष्ट्रीय क्रमांक 60 महामार्ग होतोय याला सर्वतर शेतकरीचा विरोध नसला तरी मात्र या ठिकाणी त्यांना विश्वासात न घेता खरं तर या ठिकाणी हे संपादन केलेलं पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, मला सांगा की खरं तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 होतोय, काय एकंदरीत भूमिका आहे तुमचं त्याच्यामध्ये रस्ता होते? आमची फक्त एकच विनंती आहे प्रांत साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना की जे काय जो महामार्ग होतोय ते शेतकऱ्यांच्या पहिल्याच पुनर्वसित धरणामध्ये जमिनी गेल्या होत्या व धरणामध्ये जमिनीच्या टायमिंगला पण ह्या शेतकऱ्यांनी बरंचसं काही जे काही गोष्टी आहेत त्यांना सोसायला लागल्या होत्या। परंतु आता हे जमीन महामार्ग जातो याच्यामध्ये जे जमीनची मोजणी झाली त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची मीटिंग झालेली नाही, कुठले काही नाही झाले। डायरेक्टली सातबाऱ्याला त्यांनी प्रस्थापित म्हणून एक संपादित एक फेरफार पाडून दिला आणि डायरेक्टली नोंद करून घेतलेली फेरफारला विषय म्हणजे। आणि दुसरा विषय असा की शेतकऱ्यांची जी जमिनी जातात एक तळेघरला पण त्यांनी जमीन संपादित केलेल्या आहेत आणि टोकोडे आणि कारकुडी मार्गे पण संपादित केलेलं आहे। रोड कोणत्या मार्गे जातो हे पण अजून निश्चित नाहीये। विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांना आजला बोलवलेलं आहे यांनी, शेतकऱ्यांना आज बोलवलं तर तिथं जे प्रांत साहेब आहेत ते उपस्थित नाही आहेत। म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना जी तारीख दिलेली आहे ती तारीख पण तुम्ही दिली आहे तर ते तिथं उपस्थित राहायला पाहिजे, शेतकऱ्यांचं म्हणणं मान्य करायला पाहिजे। नक्की शेतकऱ्यांना बोलवलं मात्र अधिकारी या ठिकाणी अनुचित आहे। खरं तर राष्ट्रीय महामार्ग होतोय, भीमाशंकर रस्ता होतोय, तुमचं संपन्न होतंय काय सर, 6 महिन्यापूर्वी आपलं मोजणीचा कार्यक्रम झाला होता। यांचा अधिकारी लोक आले होते आणि त्या मोजणीला आम्ही काही विरोध केला आमच्या गावाने, म्हणजे वैयक्तिक गावाने पण केला, काही गावांनी पण केला। त्याच्यानंतर प्रांत साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही प्रांत कार्यालयात एकदा या, आमच्याशी येऊन गाठ भेट घ्या, नंतर आपण बोलू। मग त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की ही फक्त एक प्रक्रिया आहे, ह्या फक्त प्रक्रियेला तुम्ही योग्यरित्या सामोरे जा, पुढे काही होणार नाही, तुम्हाला पूर्ण विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलंही पाऊल उचलणार नाही। आता आमच्या सातबाऱ्याला डायरेक्ट असा भीमाशंकर तळेघर वाडा राजगुरुनगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 करता प्रस्तावित फेरफार क्रमांक 885 माझा वैयक्तिक सांगतोय, सर्वांनाच पडलेत, हे पुराव्यानिशी दाखवतोय मी। नक्कीच फेरफार पडलेत, पण ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर रस्ता होणं खूप गरजेचं आहे, कारण की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं ठिकाण आहे। मात्र याला विरोध का? नाही, शेतकऱ्यांचा याला विरोध नाही। पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, राज्याचा असेल केंद्राचा असेल सार्वजनिक हितासाठी वाहतुकीसाठी जर कुठलाही उपक्रम असेल तर त्याच्यासाठी आतापर्यंत जेवढे रस्ते झालेत ते आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत। परंतु त्याच्यामध्ये असं नाहीये की जे रस्ते शासनाने नियोजित केले त्याच्यानंतर त्यांचे आराखडे केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकल्याच्या नंतर संबंधित शेतकऱ्यांना त्याची जाणीव होते की बाबा हे शहर कसले पडले। तिथून पुढे त्यांना कल्पना होती की हा रस्ता होतोय म्हणून। ही कल्पना झाल्याच्या नंतर राज्यात देशात जेवढे काही रस्ते झाले त्याला प्रत्येकाने आवाज उठावला, हरकती घेतल्या, त्या ठिकाणी विरोध केलाय। पण ते विरोध केल्याच्या नंतर शासन आपल्या जागी म्हणून शासन कुठेतरी त्यांना खरी माहिती देतं, त्यांना वास्तव त्या ठिकाणी मांडलं जातं आणि वास्तव मांडल्याच्या नंतर त्यांना कळतंय की बाबा आमची जमीन या रस्त्यासाठी जातीये। मग हे गेल्याच्या एका मोबदला एवढा मिळतोय, मग तो तुटपुंजा मोबदला त्यांना मान्य नसतो। त्या आधीच चासकामान धरणाचं अजूनपर्यंत त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं नाही, दुसरी तिसरी पिढी या ठिकाणी हेलपाटे घालतीये। म्हणून आता त्यांना जो जुना अनुभव आहे तोच पाठीशी धरून आज भीमाशंकर रस्ता असेल तो होणं गरजेचं आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी त्याचा विकास होतोय, रस्ता होतोय, याचं स्वागतच आहे। परंतु शेतकऱ्यांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्या जमिनी लाटत असताना किंवा प्रशासकीय अधिकारी त्यांना जर समजा खोट्या माहिती देत असेल की या प्रक्रिया आहेत, फक्त या प्रक्रिया आहेत, परंतु प्रक्रिया त्यांच्या सातबाऱ्या वागत। नक्की शेतकऱ्यांना कुठे अंधारात ठेवलं जातं। खरं तर तुमची काय पुढची भूमिका असणार आहे? आम्ही प्रॉपर्टी, मी तांडोली गावचा शेतकरी हरिभाऊ मारुती सावंत। आमच्या गावातून जो रस्ता गेलेला आहे आता नवीन प्रस्तावित रस्ता चांडोली मार्गे वडगाव मार्गे वाडा रोडने वर जाणार आहे भीमाशंकरला। परंतु जो कडूस रोड आहे माझ्या स्वतःच्या गटामधून 228 मधनं ते क्षेत्र गेलेले 1 हेक्टर 16 गुंठे आहे, पण ते अस्तित्वात किती आहे, 90 गुंठे अस्तित्वात आहे। जे पूर्वी जो आज सातबाऱ्याला दाखवतात क्षेत्र तेवढं, परंतु तहसीलदारचा जो रस्ता आहे तो रस्ता पायवाट आहे आणि पूर्वी गेलेलं क्षेत्र त्याचा नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर शेतकऱ्यांचा रस्त्यासाठी विरोध नाही, मात्र एकंदरीत शेतकऱ्यांना कुठेतरी विश्वासात घ्यावं अशी भूमिका या ठिकाणी मांडलेलं पाहायला मिळते। मात्र आज खरं तर या ठिकाणी हरकती नोंदवण्यासाठी बोलवलं होतं, मात्र अधिकारीच्या ठिकाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी शेतकरी नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे।
किंवा अतुल सह मी सुनील दिगळे, TVN मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.